टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा झुंजार लोकनेते कैलासवासी रमेश पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंती दिनानिमित्त शिवसेना नाका कामगार कार्याध्यक्ष हमीदभाई सय्यद तसेच शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक विद्याताई जाधव यांच्या प्रमुख आयोजनातून तसेच ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ पश्चिम नवीन भेंडीपाडा वार्ड क्रमांक 26 येथील छत्रपती शिवाजी व्यायामशाळा येथे दिनांक 7 जुलै 2025 रोजी दुपारी 11 ते 1 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। सदर छत्री वाटप कार्यक्रमासाठी प्रमुख आमंत्रित म्हणून अंबरनाथ नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैग शेख यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते। पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित सदर विनामूल्य छत्री वाटप कार्यक्रमाला नवीन भेंडीपाडा परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला। शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा झुंजार लोकनेते स्वर्गीय रमेश पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंती दिनानिमित्त शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाळ तसेच हमीदभाई सय्यद तथा इतर मान्यवरांच्या हस्ते स्मृतीस पुष्पहार अर्पण करीत त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्री वाटपाच्या माध्यमातून सदर कार्यक्रम संपन्न झाला। सदर कार्यक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेशदादा गुंजाळ तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैग शेख यांनी शिवसेनेच्या 80% समाजकारण तथा 20% राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। तसेच शिवसेनेच्या माध्यमातून असे इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा शिवसेना नाका कामगार कार्याध्यक्ष हमीदभाई सय्यद तसेच शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या तथा उपशहर संघटिका विद्याताई जाधव यांनी व्यक्त केला। तसेच शिवसेनेचे झुंजार लोकनेते स्वर्गीय रमेश पप्पूदादा गुंजाळ यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले सर्व समाजसेवा रूपी व्रत भविष्यात देखील असे सातत्यपूर्ण स्वरूपात जोमाने सुरू ठेवण्याचा निग्रह यावेळेस माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाळ यांनी व्यक्त केला। सदर प्रसंगी युवा सेना उपशहर अधिकारी स्वप्नील गुंजाळ, शिवसैनिक संतोष गायकवाड, मानसी गायकवाड, शान गायकवाड, युसुफ शेख, उमर शेख, रामदास गायकवाड, लक्ष्मण जावी, रंगम्मा नाटेकर, रफिक कवाल, विजय मोंडल, विठ्ठल कांबळे असे इतर अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच समाजसेवक श्यामप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैग शेख तसेच माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेशदादा गुंजाळ तथा शिवसेना नाका कामगार कार्याध्यक्ष हमीदभाई सय्यद यांच्या माध्यमातून समाजसेवक श्यामप्पा गायकवाड यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। तसेच त्यांना वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करताना त्यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील देण्यात आल्या। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। यांच्या जयंतीनिमित्त आज आपण एका छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आज आपण सिटी शाखा, रॉयल पार्क, सोमेश्वर, म्हाडा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रेनकोट आणि छत्री आणि जनकोट या ठिकाणी प्रत्येक नागरिकांना आपण त्यांना देण्यात आलेलं आहे, जेणेकरून जे पप्पूदादाचे स्वप्न समाजसेवकांसाठी आपण ते प्रत्येक व्यक्ती धावून जाणारे व्यक्ती होतं। म्हणून या टायमाला उपक्रम आपण राबवलेले आहे। मागच्या वर्षी आपण आमच्या शाळेमध्ये आपण जो कार्यक्रम ठेवलेला होता आणि आमच्या शाळेमध्ये आपण जो कार्यक्रम ठेवतो, पण या टायमाला वेगळं काहीतरी करू आपण आणि लोकांपर्यंत छत्र्या कशा पोहोचता येईल। आणि आजपर्यंत 40गावमध्ये पण रक्तदानचं कार्यक्रम चालू आहे आणि आपल्या इथं ग्रीन सिटीचे आज आमच्या साहेबांच्या हाताने आज आपण तो कार्यक्रम छत्र्या प्रत्येकांना वाटप करून त्या ठिकाणी केलेला आहे। आणि पुन्हा एकदा आपण पप्पूदादाच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो। जय महाराष्ट्र। आपला शहाप्पा
यांचा वाढदिवस आहे आणि श्यामाप्पाच्या वाढदिवसासाठी त्यांना ते अनेक शुभेच्छा देतो. आता पुन्हा एकदा तुम्हाला माजी उपनगराध्यक्ष उज्ज्वल हे अंबरनाथ शहरामध्ये युवा व धडाडीचे कार्यकर्ते त्यांच्या आत्मनिर्भर त्यांची स्मृती आमचे उमेदवार उज्ज्वल यांनी घेऊन ठेवलेली आहे. त्यांच्या नावाने प्रत्येक वर्षी गोरगरिबांना लोकउपयोगी असे कार्यक्रम आयोजन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून आज इथं या सर्व विभागामध्ये अंबरनाथ ईस्टमध्ये आणि वेस्टमध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि अजूनही त्यांच्या स्मृतीनंतर पुष्कळचे कार्यक्रमात दिवसभर करण्यात येत आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीचं आम्ही वंदन करत आहोत. आज 7 जुलै पप्पूदादांचा वाढदिवस. त्यांच्या जयंतीनिमित्त सकाळपासून ग्रीन सिटीमध्ये अंबरनाथ ईस्ट अंबरनाथ वेस्टमध्ये कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसंच दादा मी सांगितलं त्याप्रमाणे 40 गावला सुद्धा कार्यक्रम सुरू आहे. तर आपण एक छोटा कार्यक्रम इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त. तर आपण ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप करत आहोत. तसंच श्यामप्पांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद.